हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या मंगळवार 21 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता, खूप इमोशनल होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये जेव्हा राजाने चुकून यशादाच्या थोबाडीत मारली तेव्हा अवनीने हे पाहिलं आणि अवनीला असं वाटलं की राजाने जाणून बुजून यशदावर हात उचललाय, कारण त्याने अवनीला सगळं सत्य सांगितलं. त्यामुळे अवनी खूप चिडली. राजा, तू वाईट माणूस आहे, मित्र काय शत्रू बनण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीये. पण त्यानंतर यशदाने अवनीला समजावून सांगितलं की हा तुमचा गैरसमज आहे, हे सगळं चुकून घडलं. राजा मला कधी मारूच शकत नाही, तो माझ्यावर खूप प्रेम करतो, माझा खूप आदर करतो. तेव्हा कुठे अवनीचा गैरसमज दूर झाला आणि अवनीला कळलं की राजाने यशदाला जाणून बुजून मारलेलं नाहीये, हे सगळं चुकून घडलं. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अवनी आणि धन्या हे दोघे आपल्या घरासमोर आलेले असतात आणि अवनीने धन्याला सगळं सत्य सांगितलेलं असतं की राजाने तिला यशदाबद्दल काय काय खोटं सांगितलं आणि मग खोटा इंटरव्ह्यूसुद्धा त्याने कसा प्लॅन केला होता. अवनी म्हणते, मला याचं नाही वाईट वाटत आहे की यशदा हा कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, तो साधा गवंडी आहे, साधा मिस्त्री आहे, परंतु तो किती चांगला माणूस आहे हे मला माहिती आहे ना. संपूर्ण घर त्याच्या जीवावर चालतं, तो आहे म्हणून तुम्हाला 2 वेळचं अन्न मिळतं. त्याने रात्रंदिवस कष्ट करून स्वतःचं शिक्षण सोडून तुम्हाला लहानचं मोठं केलं आहे, आता तुला शिकवतोय. या दोघा भावांना त्यांच्या पायावर त्याने उभं केलं आहे आणि राजाने त्यांच्याबद्दलच खोटं सांगावं हे मला बिलकुल पटलेलं नाही आहे. धन्या हे सगळं ऐकून घेत असतो, त्यालाही आवडलेलं नसतं. अवनी म्हणते, आणि राजाने खोटा इंटरव्ह्यूसुद्धा प्लॅन केला, म्हणजे मला हेच कळत नाही आहे. तू मला सांग, तुला एखादी गोष्ट व्हावी असं खूप वाटत असेल आणि जर समोरच्या व्यक्तीने त्या गोष्टीबद्दलच तुमची फसवणूक केली तर तुला कसं वाटेल? तू सांग ना. या इंटरव्ह्यूसाठी मी खूप प्रिपेरेशन केलं होतं, म्हणजे हा माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू होता. खूप एक्सायटेड होते मी आणि राजाने त्याबद्दलच असं केलं. तूच मला सांग, तुला सुद्धा वाईट वाटलं असतं ना जर हे तुझ्याबद्दल घडलं असतं तर? धन्या म्हणतो, वहिनी मी बारका आहे, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुम्ही ना राजादाला माफ करा. अवनीला आश्चर्य वाटतं. धन्या सांगतो, काय झालं असं सांगू का, आत्ता मला कळतंय. ती आपली पायल आहे ना, तिने पाण्यादाचा असाच इंटरव्ह्यू घेतला आणि त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढला होता. मग राजादाने असं लॉजिक लावलं की तुमचा जो कॉन्फिडन्स लो होतोय, तुमचासुद्धा असाच इंटरव्ह्यू घ्यायचा, म्हणजे तुमचासुद्धा कॉन्फिडन्स बूस्ट होईल, म्हणून त्याने हे सगळं केलं. अवनीलासुद्धा ही गोष्ट पटते आणि धन्या अवनीला समजावून सांगतो, आपला राजादा आहे ना मोठ्या मोठ्या भपाऱ्या मारतो, पण त्याच्या मनात काही नसतं, तो मनाचा खरंच खूप चांगला आहे. जसा यशदा मनात चांगला तसा राजादासुद्धा मनाचा चांगला आहे, फक्त राजादाचा स्वभाव थोडा वेगळा आहे. अवनीलासुद्धा ही गोष्ट पटत असते. धन्या अवनीला राजाला माफ करायला सांगत असतो. अवनीला सुद्धा हे पटतं आणि अवनी ही राजाला माफ करायला तयार होते. तिला सुद्धा वाटतं की हो, राजाने कोणत्याही वाईट हेतूने हे केलेलं नाही आहे, तर फक्त तिचा कॉन्फिडन्स वाढावा आणि स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या भावाच्या मोठेपणासाठी यशदाबद्दल खोटं सांगितलं होतं. अवनी त्याला माफ करण्याचा विचार करतच असते. तेवढ्यात अवनी आणि धन्याला घरातून आरडाओरडाचे, मारामारीचे, एकमेकांशी भांडण करण्याचे आवाज येतात. घरामध्ये पाण्या आणि राजामध्ये भांडण सुरू असतं. हे दोघे खूप घाबरतात आणि लगेच घरामध्ये येतात आणि इकडे राजा आणि पाण्या या दोघांची तुंबळ हाणामारी सुरू असते. कारण पाण्या राजाला म्हणालेला असतो की झेपत नव्हतं मग लग्न कशाला करायचं. राजाने पाण्याची गसंडी पकडलेली असते आणि राजा पाण्याला जाब विचारतो, काय बोलला तू, कोणाला झेपत नाही? आणि पाण्यासुद्धा काय मागे हटणारा नसतो. पाण्या म्हणतो, तुलाच बोललो आणि जे ऐकलं ना तू तेच बोललो मी. अरे झेपत नव्हतं मग लग्न कशाला करायचं आणि तुला झेपत नाहीये. राजा खूप चिडतो आणि पाण्याला चांगलाच मारण्यासाठी त्याच्या अंगावर धावून जात असतो. त्याची गचंडी पकडतो आणि यशदा त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, अरे मारामाऱ्या करू नका, भांडणं करू नका. परंतु हे दोघे काही एकमेकांची गचंडी सोडायला तयार होत नाही. यशदा कसाबसा राजा आणि पाण्या या दोघांना विरुद्ध दिशेने लुटून देतो. त्यानंतर तो पाण्याला म्हणतो, थांब, गप्प बस. पण राजा
हा खूप चिडलेला असतो. राजाला राग येतो आणि पाण्याच्या सनसनीत मुस्काटीत मारण्यासाठी तो हात उचलतो. पण त्याच्या हे लक्षात नसतं की पाण्या हा दुसऱ्या दिशेला गेलाय आणि यशोदा मधोमध उभा आहे. आणि या रागाच्या भरात राजा जो हात उचलतो तो चक्क यशोदाच्याच कानाखाली सनसनीत मारतो, यशोदाच्या थोबाडीत मारतो. आणि त्याच वेळेस अवनी आणि धन्या घरात येतात. अवनीला दिसतं की राजाने यशोदाच्या थोबाडीत मारली आहे. आता पाण्या आणि राजाचं भांडण सुरू होतं किंवा राजाने पाण्याच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला, चुकून यशोदाला लागली हे अवनीला कळत नाही. पण अवनी हे पाहते की राजाने यशोदाच्या थोबाडीत मारली आहे, त्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकते. यशोदाला सुद्धा जबर धक्का बसतो की राजाने माझ्या थोबाडीत मारली. पाण्या राजा यांना सुद्धा जबर धक्का बसलेला असतो आणि तेवढ्यात सगळ्यांची नजर अवनीवर जाते. अवनीने हे पाहिलंय की राजाने यशोदाच्या थोबाडीत मारली आहे, हे पाहून सगळ्यांना जबर धक्का बसतो. अवनी राजाकडे एकटक पाहतच राहते. अवनी आणि धन्या घरामध्ये येतात. यशोदाला समजतं की जर अवनीला हे कळलं की राजाने माझ्या थोबाडीत मारली आहे तर अवनीला मोठा धक्का बसेल, काहीही होऊ शकतं. त्यामुळे यशोदा चेहऱ्यावर स्माईल आणतो आणि म्हणतो, नाही नाही, राजाकडून चुकून घडलं आहे, नेहमीचंच आहे. या दोघा भावांची भांडणं होणार, मी सोडवायला जाणार आणि त्यात मीच मार खाणार, नेहमीचंच आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. राजा मान खाली घालतो. धन्याला सुद्धा जबर धक्का बसलेला असतो. यशोदा म्हणतो, चला तुम्ही खूप उशिरा आला ना, मी स्वयंपाकाचं पाहतो, असं म्हणून यशोदा हा आतल्या खोलीत स्वयंपाकघरात निघून जातो. अवनीला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. धन्या यशोदाच्या मागे मागे जातो. अवनी राजाकडे रागारागाने पाहत असते. राजाला समजतं आपल्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, पण काय करावं हे त्याला कळतच नाही. इकडे यशोदा किचनमध्ये येतो. त्याला सुद्धा खूप वाईट वाटलेलं असतं. राजाने माझ्यावर हात उचलला, माझ्या थोबाडीत मारली, हे त्याला सुद्धा सहन होत नाही. तेवढ्यात त्याला दिसतं की धन्या येतोय. त्यामुळे यशोदा हा लगेच पाणी पिण्याचं नाटक करत असतो. धन्याला सुद्धा वाईट वाटलेलं असतं की आज मी हे काय पाहिलंय, राजादाने यशोदाच्या कानाखाली मारली. अवनी राजा पाण्या सगळे किचनमध्ये पाहत असतात. पाण्या खूप चिडतो आणि घराबाहेर निघून जातो. अवनी राजाकडे रागारागाने पाहत असते. राजाला सुद्धा समजतं की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. राजा मागे वळून पाहतो तर अवनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहत असते. तू असं कसं करू शकतो, हा प्रश्न तिच्या डोळ्यात असतो. अवनीकडे पाहून राजाची हिंमत होत नाही तिच्या नजरेला नजर देण्याची आणि राजा आपले डोळे खाली करतो, नजर खाली झुकवतो आणि अवनी त्याला जाब विचारते, तू यशोदावर हात उचलला, त्याच्या थोबाडीत मारलीस, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं करण्याची? तर राजा म्हणतो, अहो मॅडम ते चुकून. अवनी ओढून म्हणते, गप्प बस, एक शब्दही बोलायचा नाहीये तू. राजाला खूप वाईट वाटतं आणि तो जोरात स्वतःच्या डोक्यावर मारून घेतो. बेडजवळ जाऊन खाली बसतो. अवनीला खूप वाईट वाटलेलं असतं. अवनी ही यशोदाकडे पाहत असते. तो किती दुःखी आहे हे तिला समजतं. राजासुद्धा डोक्याला हात लावून बसतो. अवनी राजावर खूप चिडते. अवनी चिडून म्हणते, राजा तू असं कसं करू शकतो? तुला खूप राग आला असेल ना यशोदाचा, कारण त्याने मला सगळं सत्य सांगितलं. तो कॉन्ट्रॅक्टर नाही आहे, तू खोटा इंटरव्ह्यू अरेंज केला होता, हे सगळं यशोदाने मला सांगितलं. तोच राग मनात धरून तू यशोदाच्या थोबाडीत मारलीस ना. राजा डोक्याला हात मारून रडत असतो, खूप दुःखी असतो. पण अवनी हिचा पूर्ण गैरसमज झालेला असतो. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राजाने चुकून यशोदाच्या थोबाडीत मारली. त्याला यशोदाला नाही तर पाण्याला मारायचं होतं, पण हे चुकून झालेलं असतं. पण अवनीला असं वाटतं की राजाने मनात राग धरून की यशोदाने अवनीला सगळं सत्य सांगितलं म्हणून यशोदाच्या थोबाडीत मारली आहे. अवनी चिडून म्हणते, अरे मोठा भाऊ आहे ना तो तुझा, लाज नाही वाटत का? फक्त मोठा भाऊ नाही तर एक बाप, एक आई येतो तुमची. त्याने लहानपणी स्वतःचं शिक्षण सोडून दिलं, मजुरी केली, काबड कष्ट केले आणि तुम्हा भावांना लहानचं मोठं केलंय. तो अन्न शिजवतो आणि तुम्हाला 2 वेळचं खायला घालतो आणि आज तू त्याच्याच थोबाडीत मारलीस. राजा खूप दुःखी होतो, डोक्याला हात लावून बसलेला असतो. आपल्याकडून मोठी चूक झाली आहे हे त्याला माहीत असतं. अवनी चिडून म्हणते, राजा खरंच तू आज फक्त यशोदाला नाही दुखावलंय तर मला सुद्धा दुखावलंयस. तू यशोदावर हात उचलला, तुझ्यावर विश्वास ठेवून मी या घरात आले होते,
माझं घरदार सोडून, माझ्या आईबाबांना सोडून तू एक चांगला माणूस वाटलास म्हणून मी येथे राहतेय. पण तू चांगला माणूस नाहीये राजा, तू चांगला माणूस नाहीये, तू खूप वाईट आहेस. आणि तू माझा मित्र नाहीये, माझा मित्र काय माझ्या शत्रू होण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीयेस तू. राजाला खूप वाईट वाटतं. एक तर आधीच यशोदाच्या थोबाडीत मारली आणि आता अवनीसमोर सुद्धा मी वाईट ठरलोय. अवनी म्हणते, मी तुला माफ करणार होते, मला धनूने समजावून सांगितलं होतं की राजादा चुकीचा नाहीये आणि मी तुला खरंच माफ करणार होते. पण आज तू माझ्या नजरेतून कायमचा उतरलायस. तू खूप वाईट आहेस राजा, खूप वाईट आहे. असं म्हणून अवनी रागारागाने किचनमध्ये निघून जाते. राजाला खूप वाईट वाटतं. राजा उठून उभा राहतो आणि म्हणतो, सगळं बरबाद झालं, सगळं बरबाद झालं. मॅडम, तुम्हाला कसं समजावून सांगू, मी जाणून बुजून त्याच्यावर हात नाही उचललाय, मी त्याला मारण्याचा विचारसुद्धा नाही करू शकत, चुकून झालं हे सगळं. पण आता यांना हे कसं समजावून सांगू, राजादाला कसं सामोरं जाऊ, हाच विचार राजाच्या मनात असतो. राजाला खरंच खूप दुःख झालेलं असतं. रागाच्या भरात त्याच्याकडून हे सगळं घडलंय. आणि इकडे सुलू आत्या आणि दत्ता हा सगळा आरडाओरडा ऐकत असतात. सुलू आत्या खूप खुश असते आणि दत्ताला म्हणते, पाहिलं का दत्ता दादा, कसे भांडताय, कसा आरडाओरडाचा आवाज येतो यांच्या घरामधून. सुलू आत्याच्या आनंदाला उधाण आलेलं असतं. तर दत्ता म्हणतो, अगं सुले, ते काय नवीन आहे का आपल्याला, हे भाऊ एकमेकांशी कुत्र्या मांजरासारखे भांडतात आणि मग एकमेकांच्या गळ्यात जाऊन पडतात. लहानपणापासून पाहत आलोय आपण, त्यात काय एवढं खुश व्हायचं, त्यात काय वेगळं आहे. तर सुलू आत्या म्हणते, अरे वेगळंच आहे, कारण आज त्यांची ती सून अवनी मला भेटली होती मंदिरात. मी तिला सांगून टाकलं की तुझ्या सासऱ्याने खून केलाय. हे ऐकून दत्ताला खूप आनंद होतो. दत्ता विचारतो, खरंच का. सुलू म्हणते, मग मी काय सोडते की काय. अरे सगळं तिला सांगितलं, अशी फार घाबरली होती. मग घरी येऊन तिने सगळं सांगितलं असेल आणि त्यावरूनच आरडाओरडान भांडणं सुरू असतील. आता काही ही देशमायेची पोरगी यांच्या घरात टिकत नाही. पाय तू कशी घर सोडून पळून जाती. दत्ता सांगतो, अगं अजून एक आनंदाची बातमी आहे, चल घरात तुला सांगतो. हे दोघे भाऊ बहीण घरात येतात आणि दत्ता तिला सांगतो, अगं तो आज ज्युनियर देशमाने भेटला होता, तो अवनीचा भाऊ. त्याला घराची सगळी कागदपत्र दिली. तो आता भला मोठा वकील लावणार आहे आणि ते घर आपल्या नावावर करून देणार आहे. सुलू आत्याला खूप आनंद होतो. सुलू आत्या म्हणते, अरे वा, म्हणजे एका दगडात दोन पक्षी. ते घरसुद्धा आपल्या नावावर होणार आणि त्याची सूनसुद्धा कायमची घर सोडून निघून जाणार. दत्ता म्हणतो, अगं मला तर इतकी घाई झाली आहे, कधी ते घर आपल्या नावावर होतं आणि मग मी ते सगळं घर पाडून टाकतो, बिल्डरला विकतो आणि बक्कळ पैसा कमवतो. सुलू आत्या म्हणते, माझेसुद्धा हात शिवशिवत आहे. ती त्या कुदरकडे पाहते आणि म्हणते, मला त्या धोंड्यासमोर त्याच्या घरावर परत एकदा कुदर मारायची आहे आणि त्याचं घर पूर्णपणे भुईसपाट करून टाकायचं आहे. हे दोघे भाऊ बहीण स्वप्न पाहत असतात, जे कधीही पूर्ण होणार नाहीये हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. दुसरीकडे महेशने दत्ताने दिलेली घराची कागदपत्र चंद्रकांतला दाखवलेली असतात. चंद्रकांत ही सगळी कागदपत्र चेक करतो आणि महेशला म्हणतो, अरे महेश, मुख्य कागदपत्र सोडून बाकीचा सगळा फापट पसारा आहे यामध्ये. यामध्ये महत्त्वाची कागदपत्र नाही आहे. घर खरेदीचं कागदपत्र नाही आहे, कलेक्टरचं कागदपत्र नाही आहे. या सगळ्यांचा काय फायदा. तर महेश म्हणतो, पण बाबा, याच कागदपत्रांवर त्यांनी स्टे मिळवला आहे कोर्टाकडून. चंद्रकांत म्हणतो, अरे घरावर स्टे मिळवणं आणि घर मालकीच्या हक्काने करून घेणं यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. किती वर्षांपासून माझ्याबरोबर काम करतोय, माझ्याकडून काही शिकलेलं नाही आहे का तू. महेश मान खाली घालतो. चंद्रकांत म्हणतो, अरे अशी मान खाली घालून काही फायदा नाही रे बाबा. आपल्याला जर ही केस जिंकायची असेल तर आपल्याला महत्त्वाची कागदपत्र लागतील. तर महेश सांगतो, मग आपण एखाद्या मोठ्या वकिलाला भेटूया आणि त्याला सगळं करायला सांगूया. चंद्रकांत म्हणतो, याचा अर्थ पाण्यासारखा पैसा व्हावा लागणार. तयार आहे, मी त्यासाठी सुद्धा तयार आहे. पण त्या दांगटांच्या डोक्यावरचं छप्पर हे गेलंच पाहिजे. सगळे दांगट रस्त्यावर आलेच पाहिजेत. अवनीच्या आईला खूप भीती वाटते आणि ती म्हणते, अहो पण आपण दुसरं काही करू शकत नाही का. त्या दांगटांना रस्त्यावर आणता आणता आपल्या अवनीच्या डोक्यावरचं छप्परसुद्धा जाईल ना. चंद्रकांत चिडून म्हणतो, जाऊ दे ना मग. जोपर्यंत ती रस्त्यावर येत नाही ना तोपर्यंत ती या आलिशान बंगल्यात परत येणार नाही. तिला या बंगल्याचं महत्त्व कळणार नाही. अवनीची आई म्हणते, पण आपल्या अवनीलाच त्रास होईल ना.
चंद्रकांत म्हणतो, होऊ दे, तिला त्रास होऊ दे. जोपर्यंत तिला त्रास होत नाही तोपर्यंत तिला हे वैभव, आपलं घर, आपलं कुटुंब याचं महत्त्व कळणार नाही. चंद्रकांत अवनीच्या आईजवळ येतो आणि म्हणतो, आपण नाही का लहानपणी आपल्या मुलांना घाबरवतो, खायचं बरं का चटका देईन, अभ्यास करायचं बरं का नाही तर फटके देईल. तसंच हे, जोपर्यंत परिस्थितीचे चटके बसत नाही तोपर्यंत आईबापाच्या घराचं महत्त्व कळत नाही. त्यामुळे अवनीला आपल्या परिस्थितीचे चटके द्यावेच लागतील, तेव्हा तिला या वैभवाचं, या बंगल्याचं, या बापाचं, या कुटुंबाचं महत्त्व कळेल आणि ती परत येईल. आणि मला तिला दाखवून द्यायचं आहे की ते दांगट काय लायकीचे, स्वतःच्या जीवावर एक झोपडी बांधण्याची सुद्धा लायकी नाही आहे त्यांची, तेव्हाच त्यांना कळेल. अवनीची आई गप्प बसते. चंद्रकांत महेशला म्हणतो, महेश, हे काम लवकरात लवकर व्हायला पाहिजे. त्या वकिलांबरोबर मीटिंग कर आणि त्यांना सगळं प्रकरण समजावून सांग. महेश हो म्हणतो आणि चंद्रकांत आपल्या रूममध्ये निघून जातो. आता पुढे काय होईल याचीच भीती सर्वांना वाटत असते. इकडे धन्या यशोदाजवळ असतो. धन्याला सुद्धा हे बिलकुल आवडलेलं नसतं. धन्या चिडून म्हणतो, यशोदा, राजादा असं कसं करू शकतो? तुझ्यावर त्याने असा कसा हात उचलला? यशोदा म्हणतो, धन्या, अरे चुकून झालंय ते, तुला माहिती आहे ना, तो माझ्या हात नाही उचलू शकत. त्याला पाण्याला मारायचं होतं, त्याने तुला मारलंय. धन्या म्हणतो, अरे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलंय, त्याने तुलाच मारलं, जाणून बुजून मारलं. यशोदा म्हणतो, नाही रे धन्या, असा गैरसमज नको करून घेऊ. धन्या म्हणतो, तोय ना खूप चुकीचा वागलाय, एक नंबरचा बावट मूर्ख होपलेस माणूस आहे, अक्कल नाही आहे त्याला. यशोदा म्हणतो, धन्या, मोठा भाऊ येतो तुझा, त्याच्याबद्दल नीट बोल. धन्या चिडून म्हणतो, मग तू कोण आहे त्याचा? तू त्याचा मोठा भाऊ नाही आहे आणि हे सगळं वहिनींसमोर घडलंय. यशोदा म्हणतो, ते तर नव्हतं घडायला पाहिजे, त्याचं जास्त वाईट वाटतंय. अवनीसमोर हे सगळं नव्हतं यायला पाहिजे. एकतर आधीच अवनीच्या मनात राजाबद्दल खूप सारे गैरसमज आहेत आणि आता अवनीला असं वाटेल की राजाने मला जाणून बुजून मारलं, त्यांचे गैरसमज आणखीन वाढतील. राजा तसा नाही आहे. धन्या चिडून म्हणतो, तू अजूनसुद्धा त्याचीच बाजू घेतोय का? अरे त्याने तुला मारलंय. तू अवनी वहिनीला सगळं सत्य सांगितलं ना, म्हणून त्याच्या मनात राग होता आणि त्याने जाणून बुजून असं केलंय. धन्याला खूप त्रास होत असतो. राजाने यशोदाला मारलं हे त्याला सहनच होत नाही आणि धन्या भिंतीवर जोरजोरात हात आपटतो, भिंतीला डोकं आपटतो आणि ढसाढसा रडू लागतो. यशोदाला सुद्धा वाईट वाटतं. यशोदा म्हणतो, ए धन्या, ये इकडं. आणि यशोदा धन्याला छातीशी कवटावतो. धन्या ढसाढसा रडत असतो. यशोदा त्याला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि इकडे अवनी ही किचनमध्ये येऊन बसते. तिला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तेवढ्यात यशोदा आणि धन्या हे दोघे किचनमध्ये येतात. त्यांना पाहून अवनी ही तिथून जाऊ लागते, पण क्षणभर थांबते आणि म्हणते, यशोदा, सॉरी, हे सगळं माझ्यामुळे होतं आहे. जेव्हापासून मी या घरात आली आहे ना, या घराची घडी विस्कटली आहे. मी येण्याआधी तुम्ही सगळे किती आनंदाने गुण्यागोविंदाने एकत्र राहायचा, पण मी आले आणि सगळंच काही बिघडलं आहे. तुमच्या भावांमध्ये सुद्धा भांडणं सुरू झाली आहेत. यशोदा म्हणतो, हो नाही, तुम्ही असं का बोलताय? असं काही नाही झाले तुम्ही आल्यामुळे. अवनी म्हणते, यशोदा, मी पाहिलं ना, राजाने तुमच्यावर हात उचलला, त्याने तुमच्यावर हात उचलला. तुम्ही या घराचा बॅकबोन आहात आणि तुम्ही त्यांच्यासाठी किती काय काय केलं आहे. पण राजा आज खरंच खूप वाईट वागला आहे. त्याने तुमच्यावर राग काढला आहे, कारण तुम्ही मला सगळं सत्य सांगितलं, याचा राग त्याच्या मनात होता आणि त्याने जाणून बुजून तुमच्या थोबाडीत मारली आहे. तुम्ही आजपर्यंत त्यांच्यासाठी किती काय काय केलं आहे आणि तो इतका वाईट वागला आहे. मी या घरात येऊन धडकले आणि हे सगळं झालं आहे. आधी तुम्ही तुमचं कुटुंब सगळे किती आनंदात राहायचा, पण माझ्यामुळे हे सगळं घडतं आहे. खरंच मी येथे नव्हतं यायला पाहिजे. यशोदा, हे सगळं मला नाही सहन होते. मला या सगळ्यांचा खूप त्रास होतो आहे. यशोदा म्हणतो, तुम्ही बसा. अवनी ही खुर्चीवर बसते. मग यशोदा तिला पाणी प्यायला देतो. अवनी ही पाणी पिते आणि यशोदा तिला समजावून सांगतो, अहो, हे काही नवीन नाही आहे, हे नेहमीचंच आहे. राजा आणि पाण्या दोघं मारामारी करणार, मी त्यांना सोडवायला जाणार आणि मग मीच मार खाणार, हे नेहमीच आहे. ए धन्या, बोल ना. धन्या काही बोलत नाही. तर यशोदा म्हणतो, अरे सांग ना, हे नेहमीचंच आहे. धन्या म्हणतो, हो, हे नेहमीचंच आहे. अवनी हे ऐकत असते. यशोदा म्हणतो, आज आहे ना, तुमचे 2 गैरसमज झाले. पहिला गैरसमज हा की तुम्ही या घरात आल्यापासून या घराची घडी विस्कटली आहे. नाही, तुम्ही या घरात आल्यापासून या घराची घडी ही बसली आहे.
तुमच्यामुळे या घराला शिस्त लागली आहे. हा धन्या कधी सकाळी लवकर उठत नव्हता, अभ्यास करत नव्हता. आता तुमच्यामुळे रोज सकाळी उठून बसतो, अभ्यास करतो तो. ही बाकीची 2 भावंडं 10-10 वाजेपर्यंत झोपून राहायची, पण आता ते सुद्धा लवकर उठायला लागले आहेत. या घराला शिस्त लागली आहे. घराला बाईचा आशीर्वाद मिळाल्यावर काय होतं ना, हे तुम्ही आल्यानंतर आम्हाला समजलं. नाहीतर इतकी वर्ष मी जे काम नाही करू शकलो ते तुम्ही करून दाखवलं. घरात पूजा व्हायला लागली, देवघर स्वच्छ झालं. घरात उदबत्ती, ऊद यांचा सुवास दरवळतोय ते फक्त तुमच्यामुळे. हा तुमचा गैरसमज आहे की तुमच्यामुळे घरात सगळं बिघडलंय. उलट सगळं बिघडलेलं तुमच्यामुळे सुधारायला लागलंय. अवनीला हे पटतं. मग यशोदा सांगतो, हा होता पहिला गैरसमज. आणि दुसरा गैरसमज हा की राजाने माझ्या थोबाडीत मारलंय. राजाने माझ्या थोबाडीत नाही मारलं. त्या दोघांची भांडणं सुरू होती, पाण्या आणि राजाची. आणि राजाला पाण्याच्या थोबाडीत मारायचं होतं. त्याने पाण्याला मारण्यासाठी हात उचलला, पण त्याच्या लक्षात नाही आलं की पाण्या दूर उभा आहे आणि मी मध्ये उभा आहे आणि चुकून माझ्या थोबाडीत बसली. अहो, माझा राजा तसा नाहीये. राजा हा भपाऱ्या मारतो, म्हणजे लोकांना काही बाई सांगतो. अनोळखी लोक भेटली की त्यांना सांगतो की मी मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, माझी मोठी कंपनी आहे. मध्ये एकाला तर सांगितलं की मी लंडनला गेलोय कॉन्ट्रॅक्टचं टेंडर भरण्यासाठी. काही पण बोलतो. अवनी हे सगळं ऐकत असते. यशोदा म्हणतो, राजा मोठ्या मोठ्या भपाऱ्या मारतो, खोटं बोलतो, पण कशासाठी? आपल्या कुटुंबाचा मोठेपणा व्हावा यासाठी. त्याच्या मोठ्या भावाला म्हणजे मला, त्याच्या कुटुंबाला सगळ्यांनी इज्जत द्यावी यासाठी तो खोटं बोलतो. पण यावेळेस त्याची गोची झाली. त्याला कुठे माहीत की तुम्ही डायरेक्ट आमच्या घरीच याल. तुम्ही आमच्या घरी आलात आणि त्याचं सगळं पितळ उघडं पडलं. अवनीला सुद्धा हे पटतं. यशोदा तिला समजावून सांगतो, राजा कधीच मला मारण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही, स्वप्नातसुद्धा विचार करू शकत नाही. कारण त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि माझा तो आदरसुद्धा खूप करतो. आणि फक्त माझाच नाही तर घरातील सगळ्यांबद्दल त्याच्यावर खूप प्रेम आहे त्याच्या मनात. तो सगळ्यांना जीव लावतो आणि सगळ्यांसाठी तो काही ना काहीतरी करत असतो. माझं लग्न व्हावं यासाठी सुद्धा त्याने खूप प्रयत्न केले होते. त्याच्या एवढे प्रयत्न कुणीच केले नाही. तुम्ही तुमच्या मनातील हा गैरसमज काढून टाका. यशोदाने सांगितल्यानंतर अवनीला हे पटतं की राजाने यशोदावर जाणून बुजून हात नाही उचललाय तर चुकून त्याच्या थोबाडीत मारली आहे. अवनी म्हणते, पण मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. त्याने असं नव्हतं करायला पाहिजे. यशोदा तिला सांगतो, तुम्हाला मी सांगितलं ना, चुकून झालं हे सगळं. चुकून झालं आणि तुम्ही त्याच वेळेस घरात आला आणि तुम्हाला असं वाटलं की त्याने जाणून बुजून माझ्या थोबाडीत मारले. राजा असं कधीही करण्याचा विचार नाही करू शकत. अवनीला हे पटतं की तिचा राजाबद्दल गैरसमज झालाय आणि त्याने असं काहीच केलेलं नाहीये. यशोदा म्हणतो, माझा राजा आहे ना, खूप चांगला माणूस आहे. म्हणजे तो मोठ्या मोठ्या भपाऱ्या मारू शकतो, परंतु दुसऱ्याचं नुकसान कधीच करू शकत नाही. आणि त्याने तुमच्याबद्दल जे काही केलं ना, ते सुद्धा चांगल्याच हेतूने केलं. तुम्हाला नोकरी मिळावी हीच त्याची इच्छा आहे. पण तुमचा कॉन्फिडन्स कमी होत होता. तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी त्याने तो खोटा इंटरव्ह्यू सुरू केला होता. तुम्हाला त्या इंटरव्ह्यूसाठी बोलवलं होतं आणि माझ्याबद्दल खोटं सांगितलं, ते तर आपल्या कुटुंबाचा मोठेपणा करण्यासाठी. राजा हा रडवणारा नाहीये, तर राजा हसवणारा आहे. तो फक्त त्या क्षणात जगतो. तेवढ्या क्षणात आनंद भेटला बस झालं. जास्त पुढचा मागचा तो विचार काही करत नाही. अवनीला सुद्धा ही गोष्ट पटते. अवनीच्या चेहऱ्यावर स्माईल येते. खरंच मी राजाबद्दल गैरसमज केला होता हे अवनीला समजतं. आणि आजपर्यंत राजाने तिच्यासाठी काय काय केलंय हे सगळं अवनीला आठवतं. मग राजाने जे मुख्य गोष्टी केल्या आहेत त्या तर तिला माहीतच आहे. पण राजाने मंदिरात कसं लहान मुलांना खाऊ घातलं होतं आणि अवनीकडून अभिषेक करून घेतला होता हे तिला आठवतं. मग अवनीच्या हाताला भाजलं होतं तेव्हा राजाने स्वतःच्या हाताने तिला खाऊ घातलं होतं हे अवनीला आठवतं. आणि अवनीच्या मनात राजाबद्दल असलेला गैरसमज दूर होतो की राजा वाईट माणूस आहे. राजा हा मित्र काय शत्रू होण्याच्या सुद्धा लायकीचा नाहीये. आणि त्याने यशोदावर हात उचलला. आणि यशोदा म्हणतो, मी सुद्धा काय बोलत बसलोय. तुम्हाला भूक लागली असेल ना, सांगा तुम्ही काय खायचं. मी तांदूळ लावतो. मसाले भात खिचडी खाता की मग पिठलं भात खाता. अवनी काही बोलत नाही. यशोदा म्हणतो, धन्या एक काम कर, तू तू तांदूळ धुवून ठेव, तोपर्यंत मी राजा कुठे ते पाहून येतो. आता या सगळ्या प्रकरणामुळे मला तुम्हाला जेवढा त्रास झाला असेल ना, त्यापेक्षा 200% जास्त त्रास हा राजाला झाला असेल. स्वतःला दोष देत असेल तो. मी त्याला शोधून येतो.
तोपर्यंत धन्या तू तांदूळ धुवून ठेव असं म्हणून यशोदा घराच्या बाहेर निघून जातो. धन्या तांदूळ घेत असतो आणि अवनी या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. खूप इमोशनल आणि इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू अवनी स्वातीशी बोलत असेल आणि त्याच वेळेस चंद्रकांत येथे येईल. चंद्रकांत फोन घेईल. अवनी विचारेल कोण? चंद्रकांत म्हणेल तुझा बाप. अजून जिवंत आहे मी. आणि एक लक्षात ठेव, तू जर तुझं स्वप्न पूर्ण केलंस तर मी अख्ख्या जगासमोर माझी चूक मान्य करेल. मग अवनी आपलं स्वप्न कसं पूर्ण करून दाखवणार हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.